सोलापूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 22 मध्ये विकास कामांबाबत नागरिकांमध्ये सकारात्मक आणि विचारपूर्ण चर्चा होत असताना दिसत आहे। भारतीय जनता पार्टीचे उमेदवार किसन जाधव, दत्तात्रय नडगिरी, अंबिका गायकवाड आणि चैत्राली गायकवाड हे पदयात्रा, घरोघरी भेटी आणि गाठीभेटींच्या माध्यमातून धोंडीपा वस्ती, रामवाडी, अंबाबाई मंदिर परिसरातील मतदारांशी थेट संवाद साधत आहेत। या संवादातून स्वच्छता व्यवस्था, कचरा व्यवस्थापन, सार्वजनिक आरोग्य सेवा, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी सुविधा, अंतर्गत रस्ते आणि सार्वजनिक जागांच्या सौंदर्यीकरणाबाबत आपल्या अपेक्षा मांडत आहेत। गेल्या 2 दशकांपासून प्रभागाच्या विकासाशी निगडीत असलेल्या माजी नगरसेवक नागेश गायकवाड यांच्या कार्याचा वारसा अंबिका गायकवाड पुढे नेत असल्याचे नागरिक सांगतात। नागरिकांना अपेक्षित असलेला विकास जाणून घेऊनच पुढील दिशा ठरवली जाईल, असे उमेदवार किसन जाधव यांनी स्पष्ट केले। प्रचाराला मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे। आज प्रभाग क्रमांक 22 येथे मतदारांच्या गाठीभेटी घेत असताना गेली 4 दिवस झाले सातत्याने माझ्या प्रभाग 22 मधील तमाम भागामध्ये भारतीय जनता पार्टीचे अधिकृत 4ही उमेदवार स्वतः मी किसन जाधव, माझे सहकारी नगरसेवक नागेश अण्णा गायकवाड यांच्या सहभागी होते, अंबिकाताई गायकवाड, युवा सहकारी शिवराज गायकवाड यांच्या सहभागी होती, चैत्रालीताई गायकवाड आणि दत्तात्रय नडगिरे असे 4ही उमेदवार भारतीय जनता पार्टीचे घरोघरी प्रचारार्थ फिरत आहोत। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील, जिल्ह्याचे पालकमंत्री जयाभाऊ गोरे साहेब असतील, शहर मध्यचे तरुण तडफदार युवा आमदार देवेंद्रदादा कोटे असतील, शहर उत्तरचे आमदार विजयकुमार देशमुख मालक असतील, शहर दक्षिणचे आमदार सुभाष बापू देशमुख असतील, अक्कलकोटचे पाणीदार आमदार सचिनदादा कल्याण शेट्टी असतील आणि भारतीय जनता पार्टी असेल यांच्या माध्यमातून फडणवीस साहेबांच्या माध्यमातून राज्याचा विकासाचा घोडदौड सुरू आहे। जिल्ह्याचा विकास पालकमंत्री जयाभाऊ गोरेंच्या माध्यमातून सुरू आहे। शहराचा विकास, शहराचा सर्वांगीण विकास शहराचे 3ही आमदारांच्या माध्यमातून आणि अक्कलकोटचे दमदार आमदारांच्या माध्यमातून हा विकास सुरू आहे। ही विकासाची गंगा माझ्या प्रभाग 22 मध्ये यावं हा संकल्प घेऊन आम्ही मतदारांना गाठीभेटी घेत आहोत। मी मतदारांना आपल्या माध्यमातून आवाहन करू इच्छितो की किसन जाधवच्या मनातील संकल्प नसेल, नागेश गायकवाडच्या मनातील संकल्प नसेल, इतर दोन्ही उमेदवारांच्या मनातील संकल्प नसेल, ज्या ठिकाणी मी मतदारांना भेटी घेत आहे, मतदार मला प्रभाग 22 चा विकास कशा पद्धतीने करावा, प्रभाग 22 मध्ये काय हवा आहे, प्रभाग 22 मध्ये कशा पद्धतीने डेव्हलपमेंट हवा आहे, मतदारांच्या मनामधील विकास येत्या सत्रामध्ये आम्ही करून दाखवणार आहोत। हा अभिवचन, हा विश्वास मी मतदारांना देत आहे। मागच्या कालखंडामध्ये मी आणि माझे सहकारी नगरसेवकांनी जो विकासाचं काम केलेलं आहे, त्या विकासाच्या कामाच्या जोरावर आम्हाला सर्व मतदार भगिनी, मतदार बांधव, मतदार ज्येष्ठ बांधव आणि तरुण सर्व सहकारी उत्स्फूर्त असा प्रतिसाद मला देत आहेत। मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून, आपल्या माध्यमातून तमाम सोलापूर शहरवासियांना असेल, विशेष करून प्रभाग 22 च्या मतदारांना असेल, कळकळीची आणि नम्रतेची विनंती करतो, येत्या 15 तारखेला सकाळी 7:30 ते सायंकाळी 5:30 वाजेपर्यंत आमचे भारतीय जनता पार्टीचे जे 4ही उमेदवार आहेत त्यांचं चिन्ह आहे कमळ। कमळ चिन्हावरील बटन दाबून पुनश्च एकदा या भागाचा विकास करण्याचा, या भागाचं काम करण्याची संधी आपण द्यावा असं आवाहन करतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।